नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत जत शहराचा असा इतिहास ज्याची माहिती आज अनेकांना नाही। होय, जतला स्वातंत्र्यापूर्वीच नगरपालिका होती। महाभारतकालीन इतिहासाचे दाखले देणारे शहर जत। संस्थानकालीन राजवटीचा ठसा लाभलेले या शहरात 1893 साली नगरपालिका स्थापन झाली। तेव्हा जत संस्थान राज्यात तब्बल 60 वर्ष जतचा कारभार नगरपालिका पाहत होती। 1949 मध्ये जत संस्थांचं विलीनीकरण झालं। त्याच्या नंतर 30 मे 1953 रोजी नगरपालिकेचे रूपांतर ग्रामपंचायतीत झाले आणि पुढची 59 वर्ष जतचा विकास प्रशासन आणि लोकांची कामं ग्रामपंचायतीमार्फतच चालली। या काळात श्रीमंत विजयसिंह राजे डफळे सरकारांचं मोठं योगदान होते। जुन्या जेलची जागा ग्रामपंचायतीला बक्षीस पत्र म्हणून दिली। मारुती मंदिराजवळील गोडाऊन व ग्रामपंचायत समोरील जागा देखील दिली। श्री यल्लम्मा यात्रेचं व्यवस्थापनही ग्रामपंचायतीकडे दिले। या यात्रेतील उत्पन्न शहराच्या विकासासाठी व्हावा हा उद्देश होता। भाविकांसाठी विहिरीसाठी जमीन दिले। आजही जत शहराला पाण्याचा पुरवठा त्या विहिरीतून होतो हे विशेष। 50,000हून अधिक लोकसंख्या, पण जतचे चित्र मात्र मोठे खेडे असंच राहिले। ग्रामपंचायत असल्यानं नगर विकासाचे मोठे निधी जतला मिळालंच नाही आणि म्हणूनच न्यायालयीन लढाईनंतर 8 जून 2012 रोजी जत ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर करण्यात आले। जतचा प्रवास संस्थानकालीन नगरपालिका, ग्रामपंचायत, नगर परिषद असा अत्यंत आगळावेगळा ठरतो। 1953 नंतर जतला अनेक सरपंचांनी दिशा दिली। पहिले सरपंच होते कैलासवासी यशवंतराव कृष्णराव चांदगुडे, त्यानंतर बाळकृष्ण खमाजी जाधव, कैलासवासी अण्णाप्पा बाबू ऐनापुरे, कैलासवासी बाळू हाजी कोरबू मास्तर, रामचंद्र भीमराव पवार, जयसिंगराव बापूसाहेब डफळे, मोहम्मद खलील अब्दुल रहिमान खान, महादेव एगप्पा तंगडी, कैलासवासी सुभाष बळवंत कुलकर्णी, उदयसिंह गेनबा संखपाळ, सुरेश बाबूराव शिंदे, भीमराव अप्पा मोरे, नासिर मुल्ला, संजय दर्याप्पा कांबळे, अतुल गिरमल कांबळे, महादेव कोळी, इक्बाल उर्फ पट्टू गवंडी यांनी जतचे सरपंच पद भूषवले। 2012 मध्ये जत नगर परिषद स्थापन झाली। जतला पहिला नगराध्यक्ष मिळाला, कैलासवासी रवींद्र साळे, तर 2017 मध्ये जतची पहिली महिला नगराध्यक्ष म्हणून निवड झाली, शुभांगी अशोक बन्नेनवर। आणि आता 3 डिसेंबरला जतचे पुढचे नगराध्यक्ष कोण हे ठरणार आहेत। जतचा इतिहास जितका समृद्ध तितकाच आजचा विकासाचा प्रवास कठीण। आगामी काळात जतच्या सर्वांगीण विकासासाठी हवे आहे दूरदृष्टीचे, मजबूत आणि प्रामाणिक नेतृत्व। जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच स्थानिक इतिहासावरील अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। मच्छिंद्र ऐनापुरे, जत। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।